बालमित्रांनो, आज आपण इष्टिकाचिती, घन, शिरोबिंदू, कडा व पृष्ठे हा घटक पाहणार आहोत। म्हणजे इष्टिकाचिती आणि घन ह्या ज्या दोन आकृत्या आहेत त्यांना शिरोबिंदू किती असतात, कडा किती असतात आणि त्यांचे पृष्ठ किती असतात, या सगळ्यांची माहिती आपल्याला आज या घटकामध्ये घ्यायची आहे। तर आज आपण सुरुवातीला इष्टिकाचिती म्हणजे काय ते समजून घेऊया। आता इष्टिका म्हणजे वीट, जी बांधकामाची वीट असते तिला इष्टिका असं म्हणतात। तर त्याच्यावरून ह्याचा इष्टिकाचिती असा नाव पडलेलं आहे। तर पहा, याची व्याख्या दिलेली आहे, विटेसारख्याच म्हणजे ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची असणारी आकृती असते तिला इष्टिकाचिती असे म्हणतात। या ठिकाणी पहा, तुम्हाला आता वीट तुमच्या डोळ्यासमोर आणली तर लक्षात येईल, थोडीशी आयताकृती असते, पण त्या विटेला लांबी पण असते, रुंदी पण असते आणि तिला उंची पण असते। उंची म्हणजे हा जो भाग आहे असा उंचीचा, त्याला काय म्हणायचं आहे, उंची। तर म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची असे तीनही घटक असणाऱ्या आकृतीला आपण इष्टिकाचिती असं नाव दिलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण त्याला शिरोबिंदू किती असतात ते पाहणार आहोत। आता या ठिकाणी शिरोबिंदू म्हणजे असे हे पहा बिंदू कोपऱ्यावरचे, यांना आपण काय म्हणतो, शिरोबिंदू। तर या ठिकाणी अ, ब, क, खाली छ, इकडे ड, ज, च, ज, झ हे सगळे काय आहे, त्याचे शिरोबिंदू आहेत। ह्याच्या इथं ह्या एका बिंदूतून दोन्हीकडे अशा रेषा गेलेल्या आहेत। तर ही झाले शिरोबिंदू। आता त्यानंतर पहा, हिला कडा पण असतात इष्टिकाचितीला। ह्या ज्या आहेत बाजू, कडा म्हणजेच थोडक्यात बाजू, जसं आपण त्रिकोण, चौकोन, आयत या विविध आकृत्यांना कडा पाहिलेल्या आहेत। कडा म्हणजेच बाजू किंवा भुजा। तर पहा, या ठिकाणी ह्या इष्टिकाचितीला बाजू सुद्धा दिलेल्या आहेत, अ, ब, ब, क, पुन्हा ही क, ड, अ, ड ह्या काय आहेत, त्याच्या कडा। कडा म्हणजेच बाजू, या ठिकाणी कडा हा शब्द वापरलेला आहे। तर ह्याला अशा कडा किती असतात, तुम्ही जर सगळ्या मिळून वीट समोर घेऊन जर याच्या अशा तुम्ही कडा जर मोजल्या तर तिला एकूण कडा किती येतात, 12 येतात। तर ते तुम्ही लिहून काढल्या तरी चालतील। आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक पाहायचं आहे, पृष्ठे। पृष्ठे म्हणजे सपाट भाग। तर पहा, इथून क, ब, अ, ड हा जो भाग आहे वरचा, हा पहा, इथून हा जो भाग आहे, आता मी लाल पेन, तर हा जो भाग आहे पूर्ण, हा या पूर्ण भागाला मधल्या काय म्हणायचं आहे, पृष्ठे। तर असे पृष्ठे म्हणजे सपाट भाग ह्या आकृतीला किती आहेत, तर पहा, हा वरचा खालचा 2, परत हिकडचा समोरचा, ह्याच्या समोरचा 4, त्यानंतर हा समोरचा आणि त्याच्या समोरचा, असे मिळून ह्याला किती आहेत, 6 आहेत। तर पृष्ठाचं नाव कसं वाचायचं आहे, त्यामध्ये 4 बिंदूंचा समावेश होणार आहे, क, ब, ड, अ किंवा क, ब, अ, ड, तर या पद्धतीनं वाचायचं आहे। आता ह्या पृष्ठाचं आपल्याला नाव वाचायचं असेल तर ड, अ, च, ब या पद्धतीनं वाचायचं आहे। आता तुमच्या लक्षात आलेलं आहे शिरोबिंदू म्हणजे काय, त्यानंतर कडा म्हणजे काय, कडा म्हणजे ह्या बाजू। तर ह्या इष्टिकाचितीला एकूण कडा किती आहेत, 12, आणि त्याला सपाट पृष्ठभाग असे किती आहेत, तर 6 आहेत। आता त्यानंतर आपण पुढची आकृती पाहणार आहोत, घन। आता घन म्हणजे क्यूब, तुम्ही खेळामध्ये जो क्यूब वापरता एका बाजूला रंग आणण्याचा, तो क्यूब। तर लांबी, रुंदी, उंची समान असणाऱ्या, या ठिकाणी हा शब्द महत्वाचा आहे। त्याला जी लांबी असते, त्याची रुंदी असते आणि त्याची जी उंची असते ती सगळ्यांची काय असते, समान असते। म्हणजे लांबी, रुंदी, उंची त्यांची लांबीनं कशी असते, समान असते। मग अशा स्वरूपाच्या आकृतीला आपण ठोकळा म्हणतो किंवा त्याचं आपलं गणितीय भाषेमध्ये नाव आहे घन। तर या ठिकाणी आपल्याला घन दिलेला आहे। घनाला सुद्धा असे शिरोबिंदू असतात जसे इष्टिकाचितीला असतात। तर हे सारे शिरोबिंदू आहेत। याला सुद्धा 8 शिरोबिंदू आहेत घनाला। आणि घनाला सुद्धा पृष्ठभाग असे सपाट पृष्ठभाग किती येतात, तर 6च येतात। फक्त घनामध्ये काय असतात, त्याचे पृष्ठभाग जे असतात ते सगळे चौरस आकृती असतात, म्हणजे सगळ्यांचा आकार सेम असतो। इष्टिकाचितीमध्ये मात्र तसं नसतं, फक्त समोरासमोरचे भाग हे कसे असतात, काही भाग आयताकृती असतात आणि काही चौरस आकृती असतात। बघा, हा आयताकृती आहे, खालचा आयताकृती आहे, आणि इकडचा जो आहे तो चौरस आकृती आहे। म्हणजे इष्टिकाचितीमध्ये काही पृष्ठभाग हे आयताकृती किंवा चौरस आकृती असतात। तर घनामध्ये तसं नसतं। तर घनामध्ये हे जे सपाट पृष्ठभाग आहेत हे सगळीकडे 6, ते सगळेच काय आहेत, चौरस आकृती आहेत। दोन्हीमध्ये फक्त एवढाच फरक आहे, इष्टिकाचितीमधले काही पृष्ठ आयताकृती आहेत आणि काही चौरस आकृती आहेत। तर घनामध्ये मात्र सगळेच त्याचे पृष्ठ कसे आहेत, चौरस आकृती आहेत। बाकी शिरोबिंदूची संख्या दोन्हीकडे पण 8-8 आहे, आणि ज्या कडा आणि म्हणजेच बाजू आहेत कडा, त्या पण दोन्हीकडे 12-12च आहेत। म्हणजे घनाला सुद्धा अशा 12 कडा आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलंच आहे इष्टिकाचिती आकार, आकाराचं नाव दिलेलं आहे। शिरोबिंदूंची संख्या किती आहे, 8, पृष्ठांची संख्या किती आहे, 6, ते कसे असतात, आयताकृती किंवा चौरस आकृती, आणि समोरासमोरची पृष्ठ ही समान आकाराची असतात। कडांची संख्या किती असते, 12। तर या पद्धतीने तुम्हाला या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेला आहे।
आपण इष्टिकाचितीचं पाहिलं तसंच घनाचं सुद्धा पाहणार आहोत. घनाला सुद्धा 8 शिरोबिंदू असतात, पृष्ठांची संख्या सुद्धा 6 असते. सर्वच्या सर्व पृष्ठ मात्र कशी असतात, चौरस आकृती असतात. दोन्हीमध्ये एवढाच फक्त फरक आहे. आणि कडांची संख्या मात्र दोन्हीकडेही समान आहे, 12 आहे. ह्याच्या सगळ्या कडा कशा असतात, सर्व समान लांबीच्या असतात घनामध्ये. आणि इष्टिकाचितीमध्ये मात्र काय असतात, समोरासमोरच्या ज्या कडा असतात त्यांची लांबी समान असते. तर एवढा तुम्ही भाग लक्षात ठेवला तरी चालतो. जो फरक आहे तेवढाच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. एकदम अतिशय सोपा असा भाग आहे. तर आपण यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो लगेच पाहणार आहोत. व्यवसाय 33. खालील आकृतीविषयी किती विधाने योग्य आहेत. म्हणजे खाली आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये किती विधाने योग्य आहेत म्हणजे बरोबर आहेत या आकृतीच्या संदर्भात. आता ही आकृती कशाची आहे, सगळे भाग आपल्याला समान दिसत आहेत म्हणजेच ही आकृती घन आहे, घनाची आकृती आहे. आता या ठिकाणी अ दिलेला आहे, 4 बाजू व 4 कोण असतात. ह्याला 4 बाजू आणि 4च कोण आहेत का, फक्त नाही. म्हणजे ही पण काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान म्हणजे बरोबर विधान वाक्य शोधायचं आहे. तर ब आहे, शिरोबिंदूंची संख्या 8 असते. हे मात्र बरोबर आहे. त्यानंतर सर्व कडा समान लांबीच्या असतात. सर्व कडांची लांबी घनामध्ये काय असते, सारखीच असते. त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्यानंतर आहे, सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. हा जो घन दिलेला आहे त्याचे सर्व पृष्ठ कसे आहेत, चौकोन असे बरोबर चौरसाकृती आहेत. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3, 4, 2, 1 असं दिलेलं आहे, फक्त मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे किती पर्याय आपल्याला बरोबर आलेले आहेत ते पाहायचं आहे. 1, 2 आणि 3. मग 3 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1. पर्यायाचं स्वरूप लक्षात घेऊन तुम्ही ते ठरवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला पर्याय आलेला आहे, पर्याय क्रमांक 1. तुम्ही 1 नंबरचा बोर्ड परीक्षेमध्ये रंगवायचा आहे. आता प्रश्न दुसरा पहा, खालीलपैकी कोणत्या आकृतीला 12 कडा असतात. आता 12 कडा म्हणजे 12 बाजू असणारी आकृती. चौरसाला असतात का 4 असतात, त्यामुळे हे येणार नाही. आता इष्टिकाचितीला बरोबर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, हे पण येणार आहे. आता घनाला सुद्धा 12 कडा आहेत, ते पण बरोबर आहे. आयताला 4च बाजू असतात, त्यामुळे हे पण येणार नाही. मग आपलं उत्तर काय येणार आहे, फक्त ब व क. मग आपण पर्याय शोधायचा आहे. फक्त ब आणि क कुठं आहे तर पर्याय क्रमांक 4. हे 4 क्रमांकाचं वर्तुळ परीक्षेत रंगवायचं. आता प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. आता या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे, बरोबर नाही. आता घनाला 6 पृष्ठे असतात, बरोबर आहे हे विधान, तर त्याला 6 पृष्ठे असतात. त्यानंतर आहे ब, इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. आता त्याची सर्व पृष्ठ त्रिकोणाकृती असतात का, नाही. तर त्याची काही पृष्ठ कशी असतात, आयताकृती आणि चौरसाकृती. म्हणजे हे एक विधान काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर क पहा, घनाला इष्टिकाचितीपेक्षा जास्त कडा असतात, तर नाही. दोन्हीला पण किती कडा आहेत, अगदी बरोबर 12 कडा असतात, कमी जास्त नसतात. म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. त्यानंतर आहे, इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू असतात, अगदी बरोबर आहे हे विधान. मग आपली 2च विधानं चुकीची आहेत. कोणकोणती, ब आणि क. पर्याय पाहायचे दिलेले आहेत फक्त मध्ये, फक्त ब व क कोणत्या ठिकाणी आहे तर फक्त ब आणि क, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न 4. खालील आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय आहे. या ठिकाणी आपल्याला हा डार्क असा काळा एक पृष्ठभाग त्याचा रंगवलेला आहे ह्या घनाचा, आणि त्याचं नाव विचारलेलं आहे. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं नाव वाचायचं आहे. इथून सुरुवात करायची. बघा हा भाग र क स म, तर हे काय आहे, ह्या पृष्ठाचं नाव आहे. मग तो तुम्ही पर्याय शोधायचा आहे. र क स म, तर असं कुठं आहे तर आपल्याला लगेच पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणार आहे. आता दुसरा पा प र ज म. आता कसं होईल बरं, प कुठं आहे, प र ज म. आता हे तर वेगळाच व्हायला लागला, हे तर दिसत नाही. आता द क स म, द इकडचा एक क स, म्हणजे सगळे पृष्ठांची नाव अशी विस्कळी दिलेली आहेत. आणि ह्या पृष्ठाचं नाव काय येत आहे, र क स म, पर्याय क्रमांक 1. तर हे अशी तुम्हाला व्यवस्थित ओळीनं वाचता आली पाहिजेत. आता प्रश्न शेवटचा आहे 5वा, टिंबटिंबचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो. आता चौकोनाचा जर म्हटलं तर चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यांचेच पृष्ठभाग चौरसाकृती येणार नाही, त्यामुळे ही आकृती येणार नाही. त्यानंतर घनाचा पृष्ठभाग. आता घनामध्ये काय आहे, घन म्हणजे क्यूब, त्याचा सर्व पृष्ठभाग काय आहे, चौरसाकृती आहे. त्यामुळे या ठिकाणी घनाचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो.
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर डेफिनेटली येणार आहे. आता इष्टिका चितीमध्ये नाही, काही आयत आकृती असतात आणि काही चौरस आकृती असतात, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आता त्रिकोण आकृती हा पण येणार नाही त्रिकोण, त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे.